Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So finally महिन्यातून तो दिवस येतो किंवा वीकेंड येतो ज्याचं आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. कारण आता आमचं जे लाईफस्टाईल आहे ते आता ऑलमोस्ट चेंज झालं आहे. आता जास्त आम्ही बाहेर वेकेंड म्हणजे हॉलिडेजवर खूप कमी झालं आहे आमचं जाणं. म्हणजे महिन्यातून एकदा किंवा दोनदा. कारण डेली रुटीन असतं आमचं. म्हणजे डेली मला हॉस्पिटलला जायचं असतं. परत नाईसाची स्कूल आहे. सो सुट्टी होती म्हणून आम्ही जाणार होतो. येस, सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. येस, सो जसं माहिती की महिन्यातून 2 संडेज मी क्लिनिक हॉस्पिटल असतं. सो 2 संडेज मिळतात मला. म्हणजे ॲक्च्युली तसं पाहिलं तर मी 4 संडेज काम करतो आणि ते 4 संडेजचं कंपॅन्सेशन म्हणजे 4 to 5 डेजचं कंपॅन्सेशन एका मी हॉलिडेमध्ये कन्वर्ट करतो. तेवढी एक लिबर्टी आहे मला. आणि येस, फायनली आमचं प्लॅन झालं आहे आणि एक्सायटिंग ट्रिप आहे, रोड ट्रिप आहे. कुठे आणि कोण कोण असणार आहे हे तुम्हाला समजेलच. आणि सुपर एक्सायटेड. बॅग्स रेडी झाले आहेत. नाश्ता आम्ही ऑन द वे करणार आहोत. नायसा इज रेडी अँड लुकिंग ब्युटिफुल. आज नायसाने मस्त हेअर वॉश केलेत ना, स्वतः केलेत ना. आता मोठी झाली नायसू. पाठी घे पाहिजे. हां, सो फायनली रचना इज रेडी. रचना कधीच आवरून व्हिडिओ एडिट करून सगळं काही फ्लिकर का होते. हां, आणि काल जे डिसाईड केलं ते तर आउटफिट नाही तो घातलंच नाही. सगळं झाल्यानंतर अचानक आठवलं की एक कोणत्या तरी घेतलेलं 4 महिन्याआधी, बघूया आपण वेअर करून. छान वाटतं. तेव्हा थोडा टाईट होता, लाईक सगळं बेली वगैरे दिसायचं. आता थोडा तरी डाएटचा असर होतोय. नाईस आउटफिट. थँक्यू. माझ्या पण चप्पल घातली नाही सुद्धा. फायनली पुढे लेट्स गो. गुड मॉर्निंग. आले नानूला माझं. तुम्ही का अशी ब्लॅक फॅमिली आहे? उघड, डिक्की उघडली बाबा. ऑटो तू हे काढून यायचं ना अभि. मग कसे बॅग्स राहणार? पसाराच आबी दुर्गेंच्या ह्याच्यात पसारा एवढा असतो, माणूस एक शॉपिंग करू शकेल एवढा पसारा. ठेवायचं का काढायचं का ते? तुझी बॅग दे ना फक्त. गुड मॉर्निंग एव्हरीवन. नाही बस 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 ग. हे कुठे बायको बरोबर बसायचंय. चलो गाईस, ऑल सेट फॉर अ शॉर्ट वेकेशन. जाऊन दे. ठीक आहे ठीक आहे नानू. सकाळची सुरुवात छान अशी झाली आहे. डाएट बाजूला आम्ही आम्हाला घेऊन आलाय. येस, नित्यानंद. आणि त्या दिवशी जेवण मी एवढं चांगलं बनवलं, वडे घेऊन आले. मिसळ खाणारे आफ्टर अ लॉंग टाइम. त्याच्यापेक्षा चांगला वडा. मिसळ कशी आहे करची? हा भी मिसळ कशी करची? मिसळ, पालक भाजी. लहानपणापासून विचारतीच आहे. इथून ते याला रोड बनवले. तुम्ही गेले दोघं? कुठे नाही, मी जाऊन आलो. मी खूप वर्षाआधी जाऊन आलो. हा कुठून निघतो रोड? काय कळलंच नाही मला. तेच ना. कुठून आलो आपण हे? यम्मी यम्मी यम्मी. स्ट्रॉबेरी आपलं स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी फटके देईल तुला ती. अरे ह्याच्यासाठी थांबलो, ह्याच्यासाठी. आता चला आतमध्ये चल. सो आम्ही ऍक्च्युली चाललो आहोत अगं तू कशाला हे सगळं करते? इगतपुरीला.
आणि ऑन द वे अडगाव. आम्ही समृद्धी हायवे न घेता नॉर्मल रूटने आलोत आणि आमच्या बरोबर आता अभिमामा सुद्धा जॉईन झालेला आहे. सचिन मामा सुद्धा येणार आहे आणि आम्ही असणार आहोत. सो मग विचार केला की आजीला सुद्धा भेटू. संध्याकाळी आम्हाला माहित नाही आम्हाला किती लेट होईल यायला, म्हणून मग आता आम्ही आतमध्ये एंटर झालो. आजीला एक भेटू आणि मग इकडनं मग पुढे निघणार आहोत मामा मामी आणि शुभला घेऊन. So let's go guys. Are you people excited? Super excited. No, what the hell? So actually पहिले आम्ही समृद्धीनेच इगतपुरीला जाणार होतो, पण सचिन मामा म्हटलं की इथे एक कसारा घाटात ना जाताना एक छान असं पॉइंट आहे, सो आपण तिकडे हॉल्ट घेऊ शकतो ना. आम्हाला फक्त आज फिरायचंच आहे. उडवतोय हा माणूस ना, पनवेल पासून उडवतच आणले अभिनी आम्हाला अर्धा वेळ. असो सो एक अजिबात कशाची घाई नाहीये, आरामात येतो. आमचं असं काही टाइम लिमिट नाही की आम्हाला ह्या टाइमला इथे पोहोचायचंच आहे किंवा तिथे पोहोचायचंच आहे. सो येस यू पीपल स्टे ट्यून. पुढे काय होणार आहे ते समजेल. फायनली पोचलो आम्ही अडगाव. काय म्हणतात मामी? बाबा हिरोईन फोन करते तर उचलत बाबा काय म्हणतो? घेतलं नाही. काय आलं हाताला? अरे काच लागली तुला. झाले 15 दिवस तिथेच लागते. शुभ काय म्हणतो? कसा आहेस? वेलकम वेलकम वेलकम. काय म्हणतात? फायनली कोण आली? अरे मावशी. काय म्हणते? कशी आहेस? अरे मावशी. अरे मावशी. अरे मावशी. मी करतो तो, त्यांचं होईल संध्याकाळ होईल काय नाही. सुट्टी तुला हा सुट्टी मी सांग. हॅलो फक्त आजीला मामी फोन दे. शुभ फोन दे. गाडीतच आमचे एव्हरग्रीन कपल एव्हरग्रीनच घातलाय. एव्हरग्रीन एकदम. मग कोण बोलणार? आम्ही सोडून दिला, तुम्ही मॅचिंग घेतलं. कोण बोलणार काय यांना? एवढी मोठी बहीण आहे. हा मग एवढी मोठी बहीण आहे. तिला दिवशी यांनी फोटो बरी आहे का विचारते. आमच्याशी कट्टी घेतली तुझ्याशी बोलते की बोल. म्हणून रागवल्या. कुठे आणलं त्या अजून नाही, आम्ही आमंत्रण दिलेलं त्यांना. बोल. आवाज कमी येतोय का ह्याचा? हा शुभ आवाज का कमी येतो? काम बरं आहे का? अरे काहीच नाही उत्तर दे. नमस्कार नाही, हॅलो नाही, काहीच नाही. किती उशीर होईल अगं मिस कॉल नाही दिला, मी लावायला गेलो दुसऱ्याला, लागला तुला. तुला नंतर लावतो. काय होते? जाते तू जा. असं चल.
अरे अभि हे दोघं जर कॅन्सल झाले असते ना तर मी आणि मंत्र बाईक वर आलो तुमच्या मागे. सो ड्रायव्हर सीटवर आहे रचना टाके आणि साईडला आहेत फाल्गुनी दुर्गे सिस्टर्स. चलो बाय. ह्याला मला बसायचं होतं पुढे, ही बसली जाऊन. गाडी चालवली असती पुढे. फायनली निघालो आहोत. केबल आणि तिथे पॉवर बँक पण आहे बघ. मोबाईल कुठे? कोणाचा मला विचार. हे फाल्गुनी चप्पल आतापर्यंत जेव्हा जेव्हा बाहेर गेलो तेव्हा पाऊस लागलाच नाही कुठल्याच पॉइंटला नाही. आम्ही त्या दिवशी आले फॉग बघा किती फॉग आहे. सो हा पॉइंट आहे. कुठला पॉइंट आहे मामी हा? अच्छा. त्यांनी ती विहीर बांधलेली म्हणजे ते चालत जाणारे शिर्डीला जाणारे वगैरे हो का? त्यांच्यासाठी ते बांधले. कधी पडतंय पावसात? पाणी पडतंय? काय? आजोबा रात विकायला जायचे ना घोटीला पंजोबा, तर इथे बैलगाडी सोडून इथे थांबायचे, अरे इथे वस्ती करायची, हॉल्ट करायची. शिर्डीला पण चालत जाणारी लोक. पण सुंदर बांधलंय. पाण्याची सोय नसते ना ह्याच्या पहिले तर कधी बघितलं. आता त्यांनी हे सगळं renovate केलंय. आणि वरती काय? वरती कसं तलावासारखा खड्डा आहे, तो भरला ना की ते पाणी स्टेप्स वरती. दुसरी डॅमला कसं पाणी येतो तसं पाणी म्हणजे आता कुठून येतंय? वरूनच येतंय. फक्त पाऊस जोरला असं कसं मस्त येतो आता. ते पाय सरकेला ना तेव्हा बघ. इकडे 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 सगळीकडून पाणी येते. आज पोचशील का नाही आला? ना मामाचं लग्न करायचं आता मला. अरे इथून पण आलो असतो आपण. सेमच आहे. काहीचे लॉजिक कुठून नाही निघत नाही इथून. पाणी तुला दाखवलं की नाही कुठून येतो? इम्पॉर्टंट काय? पाणी पाणी पाईप. बाबा 2 TB लागेल तुला मला वाटतं पुढच्या वेळेस. जेव्हा पाणी फुल होतो ना हे एवढंच आहे. आजोबा तिकडे खूप चाललाय. इकडे वरती आहे बघ, त्याच्यावरती जायचं तुला. ते संध्याकाळला बरं आहे ते काम. दुका बघायला, मग दुका बघायला. सपनों का तालाब. अभी ये ना एक फोटो काढू. तुला पण चालायचंय ना नो? दिलं नाही तर हॉंगकॉंगला हा स्वस्तात भागवत जिथे काहीच नाहीये, फक्त हे असंच बघायला मिळणार आहे. श्रीलंका. फोटो काढ. सरळ काढा. आम्ही राहिले तिला ड्रॉप करा. मस्त आम्ही जेवलेलो आहोत. टायगर व्हॅली म्हणून एक होतं जे कसारा सुटल्यानंतर म्हणजे कसारा घाट सुटल्यानंतरच आहे. जेवण वॉज ओके, पण त्यांचं जे ड्राय चिकन आणि ड्राय मटन होतं त्याचा मसाला खूप छान होता. आळणी भात मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की ते एवढं छान असेल, बिकॉज सातारा साईडला युजली ते बनवलं जातं आणि तिकडचं ते आहे. सो तिकडे तर मला माहिती ते कसं बघ, इकडे एवढं अमेझिंग होतं ना की आम्ही लिटरली 2 times ते मागवलं आणि छान होतं. सो चिकन आळणी भात आम्ही खाल्लेले. आणि आता आम्हाला माहित नाही आम्ही नेक्स्ट लोकेशन कुठे जाणार आहोत. कुठे चाललो आपण नेक्स्ट लोकेशन? बार्बी डॅम. बार्बी डॅम. नाही नाही सो
काय तुझ्या पाकिट चलो मेघालय नाही त्याच्या आधी कुठे गेलो? डीप आहे बघ. असं सिक्कीम सारखं फील येते बघ. पार्किंग लिहिलंय. सुंदर आहे, मला आवडलं. आपण एक ग्रुप फोटो काढूया, मी स्टिक घेते. तो फोटो सेशन चालू आहे. आम्ही आलो आहोत म्यानमार गेट. खूप सुंदर आहे आणि एकदमच मॅग्निफिसंट आणि वायब्रंट, त्याच्यासोबत पीसफुल. कसं वाटतंय? नेक्स्ट लोकेशन आहे इगतपुरीमध्ये म्यानमार गेट. विपासना सेंटर मेडिटेशन सेंटर. विपासना सेंटरची हे पागोडा जे आपल्या इथे बोरिवलीला गोराई साईडला आहे, हे तसंच इकडे पण आहे. चला एका गाडी कसं असली ए चल चला उतरा. ए मामा बाबा पाणी पण. आणि एवढं सुंदर असं पाण्याचा इथे वाहता झरा आहे. अरे 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 ए आपण इथे थोडी आलेलो बावली. इथेच आलेलो. इथे चाललेलो, इथून चढलेलो या सिड्यांवरून रचना. इथून चढलेलो सिड्यांवरून. इथेच आलेलो. आपण एवढं चाललो. हो मग पाणीच नव्हतं काही इथे. ओ म्हणजे मग आपण नाही जाऊ शकत. जाऊ शकतो. ओ बाबा, मी नाही येणार, मला फार भीती वाटते. हे बरोबर आपण वरच्या साईडला चालत त्या साईडला गेलेलो हो ना. आणि वर चालत होतो. पाऊस पाहिजे होता ना तुम्हाला? फॉग पाहिजे होता, फॉग. सगळं काय तिकडे सगळं जायचंय. आय एम रेडी. आपण जाऊया चौकात. हे खूप पाऊस वाढला यार. नाही नाही चल चला परत. चला वाकडा तिकडा पाऊस. पाऊस पाहिजे होता ना. सगळे आले डिक्की मधून चिल्लर पार्टी. मस्त थंडगार वातावरण आहे, जसं पाहिजे होतं. मस्त व्ह्यू आहे. आम्ही पाऊस पाहिजे होता ना. या पाण्यात जायचे, पाण्यात. सो आम्ही आलो भावली डॅम. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती. आम्ही फक्त 5 जण होतो. पण आता सोशल मीडियामुळे हे एवढं पॉप्युलर झालं आहे आणि रेनी सीझन आहे. सो इकडनं आम्ही दुसऱ्या साईडला गेलेलो आणि तिथे निवांत असं बसलेलो. हे चढायचं का आपल्याला? हो ते त्या साईडला खूप मस्त आहे, सुंदर आहे बघायला. भारी आहे ना. फोर्स केवढा आहे पाण्याचा पण. हा फोर्स खूप आहे म्हणजे. डीप आहे. फोटो सेशन चालू आहे. चला मग वरती जाऊया. असे तो पाणी बघितलं वॉटरफॉल आहे काय ते? वॉटरफॉल काय आहे? फाल्गुनी तिला सांग धावू नको. आपण याच्यावर सगळ्यांनी फोटो काढला पाहिजे, माहितीये का? अमेझिंग व्ह्यू, अमेझिंग.
अभिकडे नायसाची छत्री आहे. नायसाची छत्री. तो काय मोठा वडा आहे का? पाववडा कट वडा. पाववडा